ज्याची प्रतीक्षा लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. महागाई भत्त्याच्या बाबतीत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे, ज्याची प्रतीक्षा लाखो कर्मचारी आणि पेन्शनर्स गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. महागाई भत्त्याच्या बाबतीत सध्या दिल्लीच्या गोटात नेमकी काय हालचाल सुरू आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा पडणार की आनंदाची बातमी मिळणार, यावर आता सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. काय यावेळचा महागाई भत्ता सरकार खरोखरच रद्द करणार आहे? अशा अनेक प्रश्नांनी सध्या कर्मचाऱ्यांच्या मनात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. सध्या देशातील सुमारे 1 कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्स एकाच विवंचनेत अडकले आहेत. ती म्हणजे महागाई भत्ता म्हणजेच डीए आणि महागाई राहत म्हणजेच डीआरच्या घोषणेला झालेला अभूतपूर्व विलंब. सरकारी नियमांनुसार आणि आजवरच्या परंपरेनुसार दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत या संदर्भात मोठी घोषणा केली जाते आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्मचाऱ्यांच्या हातात वाढीव पगार आणि थकबाकीची रक्कम येते. मात्र यंदा एप्रिलचा अर्धा महिना उलटून गेला तरीही केंद्र सरकारकडून कोणताही अधिकृत आदेश किंवा माहिती समोर आलेली नाही. यामुळे कर्मचारी संघटनांमध्ये तीव्र संताप आणि अस्वस्थता पाहायला मिळत आहे. ही अस्वस्थता केवळ पैशांसाठी नाही, तर सरकारच्या बदलत्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या भविष्यावर काय परिणाम होईल या चिंतेतून निर्माण झाली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्सने आता थेट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून या गंभीर प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. कर्मचारी संघटनांचे स्पष्ट म्हणणे आहे की या विलंबामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. अनेकांना असे वाटू लागले आहे की 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या गडबडीत सरकार यावेळचा डीए वाढवण्याचा निर्णय तर रद्द करणार नाही ना. परंतु तज्ज्ञांच्या मते तसे होण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. तज्ज्ञांनी दिलेल्या तांत्रिक माहितीनुसार सध्या महागाई भत्ता 58% दराने मिळत आहे, जो 1 जुलै 2025 पासून प्रभावी आहे. आता ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार यात साधारण 2% वाढ अपेक्षित असून हा आकडा 60% पोहोचण्याची पूर्ण शक्यता आहे. ही 2% वाढ जरी छोटी वाटत असली तरी करोडो कर्मचाऱ्यांच्या पगारात होणारी ही वाढ सरकारसाठी हजारो कोटींचा बोजा ठरते. आता आपण सविस्तरपणे समजावून घेऊया की हा विलंब नेमका का होत आहे आणि त्यामागे कोणती प्रशासकीय कारणे दडली आहेत. याचे पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी. आपल्याला माहित आहे की 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग देशात लागू झाला आहे. जेव्हा जेव्हा एखादा नवीन वेतन आयोग येतो तेव्हा जुन्या भत्त्यांचे नवीन सॅलरी स्ट्रक्चर आणि फिटमेंट फॅक्टर सोबत ताळमेळ बसवावा लागतो. सरकार सध्या डीएला नवीन वेतन संरचनेत समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेवर तांत्रिक पातळीवर काम करत आहे. ही प्रक्रिया अत्यंत किचकट असते, कारण यात पे मॅट्रिक्समधील प्रत्येक स्तरावर असलेल्या कर्मचाऱ्याच्या पगाराचा विचार करावा लागतो. या तांत्रिक कारणांमुळेच महागाई भत्त्याच्या फाईलला मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. दुसरे मोठे कारण म्हणजे जेव्हा महागाई भत्ता 60%च्या आकड्याला स्पर्श करतो तेव्हा तो मूळ वेतनात म्हणजेच बेसिक सॅलरीमध्ये विलीन करण्याची म्हणजेच मर्ज करण्याची जुनी पद्धत पुन्हा सुरू होण्याची चर्चा सुरू झाली आहे. हा एक अत्यंत मोठा स्ट्रक्चरल आणि धोरणात्मक बदल असतो. जर डीए बेसिकमध्ये मर्ज झाला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी आणि कायमस्वरूपी वाढ दिसून येते. मात्र यासाठी सरकारला आगामी आर्थिक वर्षाचे नियोजन अत्यंत काळजीपूर्वक करावे लागते. अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी सध्या या विलिनीकरणाच्या आर्थिक परिणामांचा अभ्यास करत आहेत. जर 60% डीए बेसिकमध्ये विलीन झाला तर त्याचा थेट परिणाम एचआरए, ग्रॅच्युइटी आणि इतर भत्त्यांवर सुद्धा होतो. यामुळेच कॅबिनेट मंजुरीला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याचे बोलले जात आहे. तिसरे कारण म्हणजे प्रशासकीय प्रक्रिया आणि आकडेवारीचा खेळ. मुद्रास्फीतीच्या म्हणजेच महागाईच्या आकड्यांना अंतिम रूप देणे आणि त्यानंतर कॅबिनेट नोट तयार करून ती मंजुरीसाठी पाठवणे, यात यंदा काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीचे विश्लेषण करताना काही विभागांनी अधिक वेळ घेतला आहे. पेन्शनर्ससाठी तर हा काळ अधिकच कठीण आहे, कारण त्यांच्या उत्पन्नाचे एकमेव साधन पेन्शन असते. वाढत्या महागाईच्या काळात डीआर म्हणजेच महागाई राहता ही त्यांच्यासाठी मोठी ढाल असते. या विलंबामुळे त्यांचे कौटुंबिक नियोजन विस्कळीत झाले असून औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठी त्यांना कसरत करावी लागत आहे.
ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन सारख्या संघटनांनी तर आता आंदोलनाचा इशारा दिला असून लवकरात लवकर घोषणा करण्याची मागणी रेटून धरली आहे. आता आपण एका उदाहरणावरून समजावून घेऊया की या विलंबाचा आणि संभाव्य वाढीचा तुमच्या आर्थिक नियोजनावर नेमका काय आणि कसा परिणाम होईल. समजा एखादा वर्ग 3चा कर्मचारी आहे, ज्याचा मूळ पगार 50,000 रुपये आहे. सध्याच्या 58% दरानुसार त्याला 29,000 रुपये महागाई भत्ता मिळत आहे. जर हा दर 60% झाला तर हा भत्ता 30,000 रुपये होईल, म्हणजे दरमहा 1,000 रुपयांची थेट वाढ होईल. आता समजा जानेवारी ते एप्रिल असा 4 महिन्यांचा विचार केला तर ही वाढ 4,000 रुपये होते. ही रक्कम जेव्हा एकत्रितपणे एरियर्स म्हणून मिळते तेव्हा ती कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी सणासुदीच्या काळात किंवा मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी मोठा आधार ठरते. मात्र हा उशीर जितका वाढत जाईल तितका कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या रोकड रकमेवर परिणाम होतो, कारण महागाई तर दररोज वाढतच आहे. अशा परिस्थितीत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे 8व्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर. कर्मचारी संघटनांची मागणी आहे की फिटमेंट फॅक्टर 3.68 पट असावा, तर सरकार सध्या 2.57 ते 3.00च्या दरम्यान विचार करत आहे. DA वाढीचा निर्णय आणि 8व्या वेतन आयोगाच्या या मागण्या यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. सरकार कदाचित असा विचार करत असावे की DAची घोषणा ही 8व्या वेतन आयोगाच्या फायद्यांसोबत एकत्रितपणे करावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होईल. मात्र प्रत्यक्षात विलंब होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अविश्वासाची भावना वाढली आहे. सोशल मीडियावर अनेक अफवा फिरत आहेत की सरकार DA गोठवणार आहे किंवा ही वाढ रद्द होणार आहे. मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जोपर्यंत अधिकृत अधिसूचना येत नाही तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. देशातील आर्थिक स्थिती आणि कर संकलन पाहता सरकारकडे DA रोखण्याचे कोणतेही सबळ कारण नाही. GST संकलन आणि आयकर संकलनात झालेली वाढ पाहता सरकार कर्मचाऱ्यांच्या हक्काचा DA नक्कीच देईल असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या केवळ कॅबिनेटच्या बैठकीची आणि पंतप्रधान कार्यालयाकडून हिरव्या कंदिलाची प्रतीक्षा आहे. एकदा का कॅबिनेटची मंजुरी मिळाली की त्यानंतर 24 तासांच्या आत अर्थ मंत्रालय कार्यालयीन ज्ञापन म्हणजेच ऑफिस मेमोरँडम जारी करेल. त्यानंतर एप्रिलच्या पगारात ही वाढीव रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. पेन्शनर्ससाठी देखील हीच प्रक्रिया लागू असेल आणि त्यांना बँकांमार्फत वाढीव पेन्शन आणि एरियर्स दिले जातील. या सर्व घडामोडींमध्ये एका गोष्टीची स्पष्टता आहे की कर्मचारी आता अधिक जागरूक झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले प्रश्न थेट सरकारपर्यंत पोहोचवत आहेत. या सर्व प्रक्रियेत फिटमेंट फॅक्टरचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. जर फिटमेंट फॅक्टर वाढला तर केवळ DA नाही तर मूळ पगारच मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. उदाहरणार्थ, जर 2.57 वरून हा फॅक्टर 3.00 झाला तर आज जो कर्मचारी 18,000 रुपये बेसिक पगार घेत आहे तो थेट 21,000 किंवा त्याहून अधिक होईल. जेव्हा या वाढीव पगारावर नवीन महागाई भत्ता लागू होतो तेव्हा कर्मचाऱ्याच्या हातात येणारी निव्वळ रक्कम ही सध्याच्या तुलनेत जवळपास 20 ते 25% अधिक असू शकते. हेच कारण आहे की कर्मचारी यावेळच्या विलंबाकडे इतक्या गांभीर्याने पाहत आहेत. अनेक राज्यांनी देखील केंद्राच्या या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत, कारण केंद्र सरकारने घोषणा केल्यानंतरच राज्य सरकारे आपापल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा करतात. त्यामुळे केवळ 1 कोटी केंद्रीय कर्मचारीच नाही तर देशभरातील करोडो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे भवितव्य सुद्धा या एका निर्णयावर अवलंबून आहे.